भारताच्या रस्त्यांवर एक सायलेंट रेव्होल्यूशन होतंय. पेट्रोलचा धूर नाही, फक्त भविष्याचा करंट आहे. चीन फक्त 6.5 लाखात इलेक्ट्रिक कार विकतोय. मग भारत या रेसमध्ये मागे आहे का? आपण पाहत आहात PY मराठी. चला आधी एक रियालिटी चेक घेऊया. चीनचं EV मार्केटमधलं वर्चस्व पाहूया. विचार करा, जगातल्या 70% इलेक्ट्रिक गाड्या एकटा चीन बनवतो. आणि बॅटरीच्या बाबतीत तर विषयच वेगळा आहे. जगातल्या 75% बॅटरीज चीनमध्येच बनतात. हा चार्ट बघा. चीनचा मार्केट शेअर 53% आहे, तर आपला फक्त 3%. आणि किंमत? चीनमध्ये EV सरासरी 19 लाखाला, तर अमेरिकेत जवळपास 50 लाखाला मिळते. एक्सपर्ट्स म्हणतात की ही तफावत इतकी मोठी आहे की स्पर्धाच शक्य नाही. पण खरंच का? पण चीनच्या ह्या दबदबेकडे बघत असताना आपल्या भारतात एक मोठी संधी जन्माला येतेय. भारत सरकार या सेक्टरमध्ये तब्बल 75,000 कोटी रुपये गुंतवत आहे. याचं मुख्य हत्यार आहे PM ई-ड्राईव्ह स्कीम, जी डिमांड आणि डेव्हलपमेंट दोन्ही वाढवेल. सर्वात भारी गोष्ट म्हणजे चार्जिंग स्टेशनसाठी 100% सबसिडी, म्हणजे बिझनेसची मोठी संधी. आणि बाहेरून सामान मागवण्याऐवजी देशातच बनवण्यासाठी सरकारने आणली आहे PLI स्कीम. म्हणजे बॅटरी आणि पार्ट्स इथेच बनवले तर मोठा फायदा, थेट सप्लाय चेनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. तर मग यात एका सामान्य माणसासाठी काय आहे? बिझनेस कसा उभा करायचा? शून्य भांडवलात बिझनेस? हो. चार्जिंग स्टेशनसाठी अर्ज करा, 100% सबसिडी मिळवा आणि कमाई सुरू. आणखी एक मोठी संधी म्हणजे बॅटरी रिसायकलिंग. विचार करा, 6,400% वाढ अपेक्षित आहे. हे झालं बिझनेसचं. पण नोकरी आणि करिअरचं काय? इथेही एक मोठी लाट येतेय. EV डिझायनर, बॅटरी स्पेशलिस्ट या सगळ्यांची मागणी वाढतीये. आणि पगार तर बघा. IIT गुवाहाटी, IIT मद्रास सारख्या मोठमोठ्या संस्था आता खास EV कोर्सेस चालवत आहेत. सरकारच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत 5 लाखांपेक्षा जास्त नवीन डायरेक्ट नोकऱ्या निर्माण होतील. म्हणजे प्लॅन एकदम तयार आहे. प्रश्न हा नाही की भारतात EVचं भविष्य आहे की नाही, तर या भविष्यात आपली भूमिका काय असेल?